श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय। उदोस्तु महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय। हर 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 महादेव, भारत माता की जय। आई राजा उदे उदे। श्री स्वामी समर्थ सर्वांना। चला तर मग आज सुद्धा मी तुम्हाला सुख दुःख हे हो प्रारब्धे स्वाधीन, सुख दुःख हे हो प्रारब्धे स्वाधीन। तर बघा, हे सुख आणि दुःख हे आपल्या प्रारब्धाच्या आपल्या नशिबाच्या स्वाधीन असते असं म्हणतात। सुख येवो हे दुःख येवो आपल्या नशिबात लिहिलेलं असते असं म्हणतात ना, अगोदरच म्हणतात। काय तुझ्या नशिबात नसलेलं तुला काय मिळणार आहे, तुझ्या नशिबात असलेलं चुकणार आहे का? एखाद्या व्यक्तीला काय झालं तर काय म्हणतात की बाबा जाऊ दे, त्याच्या नशिबातच तेवढं होतं असं म्हणतात। पण ज्या वेळेला आपण कोणत्या तर एखादी गोष्टीची रात्रना दिवस जर चिंता केलो, चिंता करत जरी बसलो तर ते होणारं होतेच, होणारं चुकतच नाही। म्हणून आपण त्या गोष्टीची चिंता करायची नाही। परंतु ज्या वेळेला आपलं नशिबात लिहिलेलं आहे, वाईट व्हायचं चांगलं व्हायचं आपल्या नशिबात लिहिलेलं आहे, मग नशिबात लिहिलं असता सुद्धा बदलण्याची ताकद, नशिबाची रेखा बदलण्याची ताकद माझ्या ब्रह्मांड नायकामध्ये आहे। थोडं का होईना हालचाल करण्याची ताकद माझ्या ब्रह्मांड नायकामध्ये आहे। जर समजा आपलं काहीतरी वाईट व्हायचं आहे आणि आपण सेवा करत जातो, सेवा करत जातो, मनातून सेवा करतोय, ते भक्त मनातून सेवा करतोय आणि त्याच्यावर काहीतरी मोठं संकट आलं, तर ते संकट न कळत दूर करण्याची ताकद, की त्या माणसाला त्या भक्ताला माहिती सुद्धा होणार नाही की बाबा ते संकट स्वामीने टाळलेत। असं आमच्यासोबत सुद्धा कित्येक वेळेस झालेलं आहे आणि खरंच होत असतंय। ते आपल्याला माहिती सुद्धा नसतंय देव काय काय तारत असतंय, पण आपण ते सगळं विसरून जातो आणि आपण स्वतःला मोठं समजत असतो आणि देवाला नाही नाही ते काही काही म्हणत असतो, बेशक म्हणत असतो। काय माझं देवानं चांगलं केले, कुठं माझं चांगलं झालंय? काल तर मी भजनाला गेलते, परवाच्या दिवशी तर मी पोथी वाचले, पारायणाला बसले। पण नाही नाही, तसं उगच पारायणाला बसलं आपण पोथी वाचलं हे नाही। तुम्ही 2च मिनिट करा, पण मनातून भक्ती करा, मनातून सेवा करा, मनातून हाक मारा। हे मी बार बार तुम्हाला सांगत असते। मनातून थोडीच सेवा केलो तरी खूप मोठा अनुष्ठान केल्यासारखं आपल्याला होणार आहे। म्हणून श्री स्वामी समर्थ यतिराज म्हणतात त्यांनाच, ब्रह्मांड नायक म्हणतात त्यांनाच। स्वामी समर्थाच्या मठामध्ये, स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये भरपूर भक्त यायचे, भरपूर सेवेकरी यायचे, सेवा करायचे, असं नित्य सेवा चालू राहायची। असंच करत असताना तात्यासाहेब नावाचा भक्त रोज सेवेला यायचे, सेवा करायचे, मंदिरात बसायचे, जायचे। असं चांगलं व्यवस्थितरित्या त्यांचं रोजचं उदारनिर्वाह चाललेला, आनंदात राहुलेले। असं करत 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 एका दिवशी त्यांचा मृत्यू समय जवळ आलेला। आता हे 2च मिनिटात त्याला मृत्यू येणार आहे हे त्या माणसालाही कळलं की बाबा आता माझा मृत्यू जवळ आलाय। म्हणल्याबरोबर तेच त्याला कळलं, त्या माणसाला तात्यासाहेबाला कळलं की माझा मृत्यू जवळ आलाय। कडकडून चरणावर मिठी घातले स्वामी समर्थाच्या आणि म्हणलं की बाबा स्वामी समर्था, हे बघा मला तारा, एवढंच म्हणले आणि त्यांच्या चरणावर मिठी घातले। स्वामीच्या चरणावर लोळण घेतले असता स्वामीने सांगितले की बाबा थांब, ह्याच्या मृत्यूचं वेळ आणखी आलेला नाही आणि तू ह्याला नेऊ शकत नाहीस आणि तो माझा भक्त आहे, अजिबात त्याला हात लावायचं नाही, त्याला न्यायचं नाही। तुला जर न्यायचंच आहे, आज त्याच्या मृत्यूचं तारीखच नाही, तू कसं काय नेऊ लागलास? तो माझा भक्त आहे, जरी काही असलं तरी तो माझा भक्त आहे, अजिबात त्याला न्यायचं नाही। तो बघ तिथं वृषभ आहे ना, तो दिसतोय, त्याच्या मृत्यूची तारीख आज आहे, त्याला घेऊन जा असं म्हणल्याबरोबर
तो वृषभ म्हणजे बैल त्या ठिकाणी थांबलेला होता. स्वामीने तो बघ, तो वृषभ दिसतोय आणि त्याचा दिवस आज आहे मृत्यूचा म्हणल्याबरोबर ते बैल खाली मान टाकला आणि खाली पडले जमिनीवर. आणि काळाने सुद्धा सरळ तात्यासाहेबाला तारलं आणि त्या वृषभाला म्हणजे बैलाला घेऊन गेले. ह्याच पद्धतीनं ही जी भाग्यरेखा आहे ना, ह्या भाग्यरेखाची हालचाल करणं सुद्धा स्वामीच्या हातात आहे, ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये आहे. म्हणून तशी भक्ती पाहिजे. त्याची कुठली भक्ती कामाला आली हे स्वामीलाच माहिती. आपल्या पामराला काय कळणार आहे त्याच्यामधलं? जे लिहून ठेवलं आहे, जे वाचतो तेच सांगायचं असतंय. जे ग्रंथ आहेत त्याच्यामधलं आपण अनुभवायचं आणि जेवढं कळतंय तेवढं आपण सांगायचं. तर त्याच पद्धतीनं त्या तात्यासाहेबाचं मरणसुद्धा चुकवण्याची ताकद आपल्या स्वामी समर्थामध्ये, आपल्या मायमाऊलीमध्ये, आपल्या स्वामी आईमध्ये. कुठं कुठं आपली स्वामी नाही, कुठं वारा आहे, कुठं अग्नी आहे. आपल्या रोजच्या आपल्या ह्या ठोक्यामध्ये, श्वासाच्या ठोक्यामध्ये सुद्धा स्वामी आहेत. अरे आपण ज्याला भजतो, ज्या देवाला, ज्या परमेश्वराला भजत असतो त्याचं नाव घेत राहा, क्षणाक्षणाला नाव घेत राहा. आपल्याला कुठलंच काही कमी पडणार नाही आणि आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहील. आणि आपली जन्मरेखा, आपली जे भाग्यरेखा आहे ना, ती सुद्धा बदलण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. म्हणून आपण विश्वासानं नामस्मरण करायचं. नामस्मरण करत असताना नामस्मरण करायचं, पण नामस्मरण करता करता विस्मरण करायचं नाही. ज्या वेळेला आपल्याला संकट आलं त्यावेळेला चला स्वामी 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 म्हणायचं, आणि ज्या वेळेला आपल्याला सुख आलं त्यावेळेला विस्मरण, म्हणजे त्याला विसरून जायचं. नामस्मरण करा, विस्मरण करू नका. विसरायचं नाही, त्या गोष्टीला विसरायचं नाही. असंच एक भक्त स्वामीचा होता आणि भक्त भजन करत राहायचा, भक्ती करत राहायचा, पण त्याला विसरायची सवय लई होती. घडी घडी विसरायचा, विस्मरण म्हणतात त्याला. नामस्मरण करत असताना करायचा स्वामी 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 म्हणायचं, घडीमध्ये ते विसरूनच जायचं. मग परत कुणीतरी स्वामी म्हटलं तर अरे अजून स्वामीचं आठवण यायचं त्याला, अजून स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ, अजून विस्मरण व्हायचं. असं करत 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 खूप दिवस मग स्वामी म्हणले बाबा खरंच हा माझा कठोर भक्त आहे, पण ह्याला विस्मरण होतंय, ह्याच्यासाठी आपण काय करावं. मग एक दिवशी स्वामी गेले, त्याच्या समोर परीक्षा घ्यायला आले आणि समोर थांबले. स्वामी म्हणले, त्यांना म्हणले स्वामी त्या भक्ताला की मी तुझ्या समोर आलेला आहे, तुझे माझं नाव घेतोस ना रात्रंदिवस, म्हणून मी तुझ्या समोर आलो. माग, तुला काय मागायचंय. मग स्वामी काय म्हणले, माग तुला काय मागायचं म्हणल्यानंतर तो भक्त काय म्हणला, स्वामी मी ज्या वेळेला नामस्मरण करतो त्यावेळेला खूप काही नामस्मरण मी खरंच करतो स्वामी, परंतु माझं विस्मरण होतं, म्हणजे मला विसर पडतो. मग थोड्या वेळानं मला विसर पडल्यानंतर मी नाव घ्यायचं विसरून जातो. परत मला कुणीतरी स्वामी स्वामी म्हणलं, देवाचं नाव घेऊ लागलं की मग मला अजून आठवण येते, मी अजून आठवण करतो. मग मला ते विस्मरण होऊ नये असं मला काहीतरी उपाय सांगा. मग आता स्वामी म्हणले बाबा आता ह्याला काय सांगावं, आता ह्याचं विस्मरण होऊ नये म्हणजे काय सांगावं. मग स्वामी थोडीच त्याची भाग्यरेखा बघितले, तर त्या भाग्यरेखेमध्ये असं लिहिलेलं होतं की त्याचं सगळं काही कर्म होते, त्याचा भोग जो होतो ते भोग संपलेला होता. जोपर्यंत त्याला विस्मरण होत होतं, जोपर्यंत विसर पडत होता तोपर्यंत त्याचा भोग होता, ती भोग टळलाय. आणि आता पुढं काय त्याला विसरायचं पण नाही आणि त्याच्या कर्मामध्ये, त्याच्या भाग्यामध्ये पुढं चांगलं आहे. त्याचा भोग वगळा सगळा संपलेला आहे, त्याने जे जे कर्म केलेले सगळं संपलेलं आहे आणि आता इथून सगळं चांगलं होणार आहे ह्या भक्ताचं. मग ह्यानं जर विस्मरण ह्याचं झालं आणि ह्यानं जर विसरला तर आता काही कामाचं नाही. मग स्वामीने म्हणले आता काहीच खरं नाही, म्हणले मग जा तू घरी, आता तुला नाही होणार तसं, तुझं स्मरण आता होणार नाही असं म्हणले. आणि स्वामीला प्रश्न पडला की बाबा खरंच जर हे भक्त विसरून गेला आता तर काय करायचं, आणि ह्याचं तर आता सगळं चांगलं होत आलं, आपण काय करावं म्हणलं. आणि स्वामीनं एका दिवशी तरुण अशा म्हणजे लहान बाळापेक्षा तरुण बाळाचं रूप घेतले आणि त्या रूपामध्ये त्याच्या घरी गेले. आणि त्याला घरामध्ये सगळं व्यवस्थितरित्या सगळं काही घरी होतं. मग त्यावेळेला जाऊन दरवाजावर थाप मारली आणि दार काढ म्हणले. दार काढ म्हणल्याबरोबर मधून त्या भक्ताने दार काढले आणि म्हणले कोण पाहिजे बाळा, तुला काय पाहिजे, कशाला आलास. त्यांनी म्हणले मी इथंच आलेला आहे आणि मला येऊ का मी आत, ये म्हणले. मग मध्ये गेल्याबरोबर त्या बाळाने म्हणले, बाळाला त्या
भक्तांनी विचारले की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कशासाठी इथं आलात. त्यावेळेला ते बाळ काय म्हणायला लागलं, त्या बाळ म्हणजे स्वतः स्वामीच होते. ते बाळ काय म्हणायला लागलं माहिती आहे का त्या भक्ताला, की बाबा मी आता आलोय, तू इतके दिवस मनामध्ये म्हणले स्वामी माझं नाव घेतलंस ना, त्याची परतफेड करण्यासाठी मी आलेला आहो, तर तुझी सेवा करण्यासाठी मी आलो. त्याला प्रश्न पडला, माझी सेवा आतापर्यंत मला शेजारी पाजारी विचारले नाहीत आणि हे नाही का माझी सेवा करणारे हे लेकरू आता येऊन असं म्हणले, तुझं नाव लय दूरवर आहे, मी तुझं नाव ऐकून आहे म्हणून मी इथं आलोय आणि तुझ्या सान्निध्यात राहणार आहे आणि तुझी सेवा करणार आहे. ठीक आहे. स्वामीला एकच चिंता होती की ह्याला विसर पडू द्यायचा नाही, हीच सेवा होती, विसर पडू द्यायचं नाही. मग त्यांनी म्हणले ठीक आहे, मग मी इथं राहू शकतो का. हो राहा. मग ज्या वेळेला ते भक्त मागं पुढं फिरू लागला, हे बाळ आल्यापासून, हे जे मुलगा आलाय हे ना आल्यापासून आपल्या घरामध्ये मंदिरासारखं का वाटतंय, असा चंदनाचा वास आल्यासारखं काय येतो, मोगऱ्याचा वास आल्यासारखं काय येतो आणि आपल्या घराचं मंदिर झाल्यासारखं मला असं स्वप्नात मला हिंडता फिरता हे का वाटतंय, काय आहे ह्या बाळामध्ये एवढं. आणि हे माझी सेवा करायचं म्हणते म्हणजे हे काहीतरी हे दैवी पुरुष आहे, हे कोणी बाळ नाही असं त्या भक्ताला वाटलं. आणि अंतरज्ञान त्या भक्ताला झालं का, तर सेवा केलेला होता, त्याचा भोग सरलेला होता, त्याचे कर्म सरलेले होते. आणि त्या बाळाला म्हणले की बाबा त्या भक्ताने की तुम्ही कोणी बाळ नाही, सरळ तुम्ही माझे स्वामी आहात आणि माझं जे विस्मरण होऊ लागलंय आणि माझं जे कर्म वाईट होतं ते सगळं चांगलं करून तुम्ही मला चांगलं आनंदानं सगळं काही केलात आणि त्याची परीक्षा घेण्यासाठी तुम्ही आलात, तर मी तुमच्या परीक्षेमध्ये उतरलेलो आहो आणि मी तुमचा भक्त खरा झालेला आहो. म्हणून चरणावर लोळण घेतले आणि स्वामीला ओळखले. तेव्हा कटेवर हात ठेवून विठ्ठलाच्या रूपामध्ये स्वामी समर्थांनी त्याला दर्शन दिलं आणि अंतर्धान पावले. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.